नमस्कार. आज 8 डिसेंबर 2025. हिंदी सिनेमासृष्टीतील प्रख्यात देखणे अभिनेता स्वर्गीय श्री धर्मेंद्रजी यांची 90वी जयंती होय. नुकतेच 24 नोव्हेंबरला धर्मेंद्रजी यांचे निधन झाले, दुःखद निधन. आज त्यांची 90वी जयंती. या निमित्ताने मी 20 सप्टेंबर 1968 साली रिलीज झालेला श्री रामानंद सागरजी, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते श्री रामानंद सागरजी यांचा सिनेमा आंखें हा रिलीज झाला होता. या सिनेमाबद्दल अतिशय रोचक मनोरंजक माहिती मी आपणासमोर सादर करणार आहे. आंखें हा सिनेमा 1968 साली जेव्हा रिलीज झाला, अतिशय सुंदर कथा आहे. देशभक्तीपर दृश्य आहेत, साहस दृश्य आहेत, रोमांस आहे, फाईट सीन्स आहेत. रोचक रंजक सिनेमा, अप्रतिम. हा सिनेमा पाहून देशभक्तीची उर्मी, प्रेरणा आणि अर्थातच आपल्या भारत देशाबद्दलचा सार्थ अभिमान वाटतो. आंखें सिनेमाची सुरुवातच होते ती श्री मोहम्मद रफी यांच्या उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें, या सुंदर टायटल सॉन्गपासून आणि नामावलीपासून. या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की या सिनेमाची गीतं जी लिहिली साहिर लुधियानवीजींनी लिहिली आहेत, संगीत रवी यांनी दिलेलं आहे. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता अर्थातच रामानंदजी सागर आहेत. याचं संकलन लक्ष्मण दास यांनी केलेलं आहे. या सिनेमामध्ये एकूण 6 गाणी आहेत. पहिलं गाणं मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं. या गाण्याचे सिनेमाचे हे गाणं हायलाईट आहे. अतिशय सुंदर अर्थपूर्ण गाणं आहे आणि देशभक्तीपर यामध्ये अतिशय छान वर्णन केलेलं आहे. डोळ्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. डोळे कुठे कुठे लक्ष ठेवतात, डोळे कसे काम करतात आणि डोळे निगेबान म्हणजे जे रक्षक आहेत किंवा जे पूर्णपणे दृष्टी रोखून आहेत, गुप्तहेर वगैरे आणि देशाचे लष्कर. तर हे सगळे ज्या देशाचे वगैरे जिथे डोळ्यात तेल घालून रक्षण केलं जातं, त्या सरहद किंवा बाउंड्रीला काहीही धोका नसतो. हा अतिशय प्रेरणादायक गीतामधून संदेश दिलेला आहे. यातील अतिशय सुंदर गाणं दुसरं आहे, माला सिन्हा यांच्या तोंडी दाखवलेलं आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. अतिशय सुंदर गाणं. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांशी चित्रण हे बैरूतमध्ये केले.